थंडीच्या दिवसात बाजरीची भाकर खाणं खरंच खूप चांगली राहते. बाजरी गरम असल्यामुळे शरीराला ऊब पण मिळते आणि पौष्टिकसुद्धा राहते. आमच्याकडे एक टाईम का होईना बाजरीची भाकर आम्ही खातच राहतो. त्याच्यासाठीच मी इकडे दळण करत बसले होते, तर आरूची मध्येच इकडे लुडबुड सुरू होती. आरू काही दळण करू देत नाही आणि बाजरी इकडे तिकडे फेकत राहते. तिला भूक लागली म्हणून होममेड सॅरलॅक्स बनवून मी तिला चारत राहते, नाहीतर तिचं सुरू राहतं की मम्मा दूध दे दूध दे. इकडे तिला गाणं म्हणून एक पोएम म्हणून माझं इकडे तिला चारणं सुरू होतं. गाणं म्हणत चाललं की मुलं पटकन खाऊन घेतात. इकडे मी चारून दिला आणि नंतर मला संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागायचं होतं. स्वयंपाकात मला वांग्याचं भरीत बनवायचं होतं, त्याच्यासाठीच मी इकडे वांगे भाजायला घेतले होते. तुम्ही वांगे कसे भाजता नक्की कमेंट करा. मी तर माझ्याकडे ओटी जी आहे त्याच्यामध्येच वांगे भाजायला ठेवते. सगळ्यात आधी वांग्याला तेल लावून घ्यायचं आणि चाकूनी 2-3 तेल असे चिरे मारायचे, जेणेकरून त्याच्यात जे काही गॅस जाईल ते फुटत नाही आणि त्याच्यामध्ये वांगे खूप मस्त शिजून जातात. इकडे स्वयंपाक झाला आणि आरूची इकडे अशी काही मस्ती सुरू होती. चला तर मग